तलाठी आहे, 6वा मजला पण त्या ठिकाणी जो जमिनीचा ज्याच्याकडे जास्त मालकी हक्क आहे असा शेतकरी आहे, सदन शेतकरी आहे. आणि 7वा वक्ता आपल्या कुटुंबातील जी म्हातारी आहे, जी शाळेत जी शेतातही जात नाही, कुठलेही काम करू शकत नाही, पण वृद्ध आहे, म्हातारी आहे, तिला तिच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होऊन राहिला. कल्पना करा, शेतमजूर बाई भारतीय संविधानावर बोलू शकेल का? नाही. साधार भाऊ बोले तलाठी मी शिकलोच नाही म्हणून संविधान, मला संविधानावर बोलता येत नाही. शिक्षक म्हणून 26 जानेवारीचं भाषण मला माहिती आहे, दरवर्षी विद्यार्थ्यांकडून ऐकलं आहे ते भाषण देतात 26 जानेवारीला. तलाठी आपण पाहला, मग शेतकरी जो आहे, सदन शेतकरी, म्हणून मला काही बोलता येत संविधानात. आणि जी अध्यक्षस्थानी आहे म्हातारी, ती म्हणून मी सर्वांना धन्यवाद देते, कोणी काहीच नाही बोललं त्याबद्दल आणि खाली बसलं. हे गावातलं चर्चासत्र असं आपल्याला लक्षात येईल. हे जर आपण पुढे खेड्यातून जर तालुक्यात आलो, तालुक्यातून जिल्ह्यात आलो, जिल्ह्यातून राजधानीकडे गेलो, तर जेवढे कर्मचारी आहेत, शाळांमधले असेल, महाविद्यालयांमधले असेल, तहसील ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, LIC ऑफिस, बँकांमध्ये, तर भारतीय संविधानावर बोलणारी नागरिकांची टीम, नागरिकगण आपल्याला किती पुढे येऊ शकतात स्वतःहून तुम्ही भारतीय संविधानावर बोलतो. हा सर्वेचा विषय आहे. हा विषय कसा आहे? सर्वेचा.